महेंद्र दळवींनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे, पण खदखद कायम आहे. महेंद्र दळवींनी सोशल मीडियावर पोस्ट केलेली होती. ती पोस्ट आता चर्चेत आली आहे. आपण स्वतः एका राजकीय पर्वाचा अंत केलेला होता असं दळवींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आपला संघर्ष व्यक्तीविरोधात नव्हता असंही त्यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलंय. जुली दळवी यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांची सोशल मीडियावर पोस्ट पाहायला मिळालेली आहे. दळवी यांच्या पोस्टमुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाचा मान राखत आणि पक्ष शिस्तीला प्राधान्य देत अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असं दळवी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. दळवी यांच्या पोस्टमुळे कोकणात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस अद्याप कायम असल्याचे दिसतंय. तर महेंद्र दळवींची पोस्ट नेमकी काय पाहूया. माझा संघर्ष कुणा व्यक्तीविरोधात नव्हता, तर कोकणच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी होता. माझ्या राजकीय प्रवासामध्ये एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता. आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाला असता, पण कोकणातील माझ्याच काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा मान राखत आणि पक्ष शिस्तीला प्राधान्य देत अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान महेंद्र दळवी यांनी या पोस्ट संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूया. नेता असं नाही आहे. एकंदर कोकणातल्या आमच्या पक्षाच्या नेते मंडळींनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जर बसून चर्चा केली असती तर कदाचित सगळ्यात जास्त मताधिक्याने आमचा पक्ष होता, तर आम्हाला ते अध्यक्ष मिळालं असतं आणि मध्ये 3 नंबरच्या असताना भारतीय जनता पार्टी दिलं. ह्याची मागची ज्यांनी खेळी केली त्याला उद्देशून होता. आणि दुसरं म्हणजे एकंदर मी राजकारणामधला माझा जो प्रवास आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात मी उभा ठाकलो कार्यकर्त्यांच्या जीवावरती. मी बघता बघता या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्यांचा एकही होदा मी जिंकू दिला नाही आहे. आणि मग मी त्या भावनेतनं पोस्ट केली की मी ज्याच्यासाठी राजकारण आलो त्यांना मी राजकारणापासून बाजूला केलं. कदाचित ही निवडणूक मी मुलीच्या रूपाने लढलो असतो तर ज्यांच्या विरुद्ध माझा आत्ता लढाई सुरू आहे, जरी महायुती धर्म असला तर त्यांच्याकडनं महायुती धर्म पाळला जात नाही आहे. आणि माझ्या कन्याने पण ती स्टेटमेंट दिली होती. मग त्या आधारे मी आज स्टेटमेंट केली की खऱ्या अर्थाने ती लढली असती तर जिंकून आली असती आणि दुसरा एखादा राजकीय अंत झाला असे त्याच्या मागची ती पोस्ट आहे. तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला. त्यांनी देखील 4 वेळा आम्हाला फसवलेले, आम्ही त्यांचं प्रामाणिक करून फसवलंय. 2 जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीला बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं यदा कदाचित ही लढाई लढलो असतो तिथं मी जिंकून आलो असतो. याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता.